मंडळी, या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय नाईक अण्णा अर्थात द्वारकानाथ नाईक आपलं मनोगत एक थोडंसं व्यक्त करतायत. तर आपला समाज, आपल्या समाजातली तरुणाई इथं उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण अतिशय सामान्य परिस्थितीतून ज्याने यशाची शिखर पादाक्रांत केली असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आपले अनुभव मांडणार आहे. कृपया यापुढे आपलं मत व्यक्त करतील आदरणीय नाईक अण्णा. आज सातारके समाज यांच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रीमियर लीग सामन्याच्या उद्घाटनासाठी ज्यानं खरोखर तरुणांपुढे आदर्श ठेवावा, कसं व्यक्तिमत्व असावं, कसं जनतेशी वागावं, कसं नियतीने काम करावं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले आजचे उद्घाटक, आपल्या सर्वांना आवडीचे असलेले समाज बांधव माननीय प्रशांतजी नाईक, या समारंभासाठी उपस्थित असलेले दुसरे आमच्या तळगावाचे ग्रामस्थ, ज्यांनी अनेक वर्ष सरपंच पदाची चांगल्या तऱ्हेने एक मार्गे लढाई करून जिंकणारे असे सुरेशजी म्हात्रे, नंतर सन्माननीय सगळे व्यासपीठ उपस्थित बंधूंनोच मित्रांनो, मला खूप आज आनंद वाटला की गेले 2 वर्ष मी समाजाची धुरा सांभाळली, परंतु ज्या माणसाने आपल्या समाजाला वेगळी दिशा दिली, सातारके समाजाची स्थापना केली, त्या गजी पाटलांनी जे रोपटं लावलं त्याचा आज वटवृक्ष झाल्याचं आपल्या सर्वांच्या कृपेने मला अतिशय आनंद आणि आत्मविश्वास वाटतो. ज्या प्रेरणेने आज समाज चालला, त्यांनी उत्तुंग घेतलेली भरारी, आज झालेला समाजाचा जो हॉल, जो अलिबागला नाहीच पण रायगडमध्ये नाहीच म्हणावं लागेल अशा तऱ्हेचा समाज बांधव आपल्या सर्व मंडळींचा आहे. मित्रांनो, समाजात आहोत, काही तरुण मंडळी आमच्यात आहे, पण काही विशिष्ट हेतूने समाजाला जर आपल्या बाजून जखडीत ठेवायचं असेल, आपल्या बाजूला अच्छा आकांक्षाला वाव द्यायचा असेल, तर अशा प्रीमियर लीगसारख्या संस्था ह्या कार्यरत झाल्या पाहिजेत. आणि त्यांनी असे सामने घडून तरुणांना, ज्या आवडी शेतकऱ्यांना आहेत, अशा तऱ्हेचे सगळे कार्यक्रम जर आयोजित केले तर समाजाला खरोखर आपला समाजबद्दल आदर वाटेल, आपुलकी वाटेल. या भावनेने तुम्ही जी मंडळी आज इथे ही मंडळी सगळे करतात. सचिन हे आमच्या भागातलं उगवतं नेतृत्व आहे, चांगल्या तऱ्हेने काम करतं, मिरमिळावं आहे, सगळ्यांना एकोप्याने घेऊन जाणारा हे अध्यक्ष आहे. आज उपाध्यक्ष आहेत, सगळे सेक्रेटरी आहेत. अविनाश सारखा अतिशय तीक्ष्ण पण कामाला चोख असलेला माणूस सेक्रेटरी आहे. हे सगळी मंडळी बघितल्यानंतर मलाही सर्व बरं वाटतं की या पुढं आम्ही, आता मी आहे 81 वर्षाचा, पण आपल्या समाजातली मंडळी एका ध्येयानं समाजाच्या निष्ठेसाठी काम करतात हे पाहिल्यानंतर कृपया मला फार मोठा आनंद वाटतो. या तुमच्या या जे मंडळ आहे सातारके समाजाचा, विशेष करून या क्रीडामध्ये आहे, त्यांना चांगले दिवस येवो आणि अशीच उन्नती एकोप्यानं एक दिलाने आपले सामने हे पार पडवत अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची समाजाने परवानगी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. तुमचे जे मार्गदर्शनपर बोल आहेत त्याच्यावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू. अर्थात आपण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. दिवस उद्घाटनीय सामना श्रावणी स्पोर्ट चूल आणि त्यांच्या अगेन्स्ट अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोरुंडी या संघामध्ये
येथे मात्र आपण पाहतोय पहिला धक्का लागलाय अनुप साने, मात्र ते बाद झालेला आहे. प्रमोद राऊत याने मात्र पहिल्या षटकामध्ये खूप मोठा धक्का दिलाय. क्रुशल विकेट पहिल्या षटकात. ओव्हर टू डीजे. एकटवला आणि खऱ्या अर्थानं आता मात्र आपण पाहतोय यावर्षी भव्य दिव्य असे डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले. आपण पाहतो आपल्या VIP डायस वरती प्रशांत जेटनाईक खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचे भूषण आहेत, ते उपस्थित आहेत. कबनन्ना उपस्थित आहेत, प्रधान कंपनीचे ओनर. त्यानंतर हे सगळेच मान्य आपल्याला जे पाहायला मिळतात. सर्वांचं पण हार्दिक स्वागत करतो आणि जातो मैदानामध्ये, जेथे प्रमोद राऊत चौल संघाचा गोलंदाज श्रावणी स्पोर्ट चौल संघासाठी खेळत असताना पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे. अनुप साने बाद झालाय. ऋषिकेश राऊत जो खऱ्या अर्थानं अजिंक्य बिल्डर अँड डेव्हलपर चोरंडे संघाचा संघनायक आहे, त्याच्या खांद्यावरती खूप मोठी मदार असणार आहे. ऋषी राऊत म्हटलं की टेक्निकली साऊंड, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा हा फलंदाज आणि त्याच्या साथीला आपण पाहतो साथ देण्यासाठी सर्वेश कवळे पाहायला मिळतो, जो आवाज गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पाहूया कशा पद्धतीने दुसरा षटक आता टाकलं जाईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली प्रमोद राऊत या अनुभवी खेळाडूच्या माध्यमातून. ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाजीला शुभम मात्रे आलेला आहे आणि आता मात्र एक वेगळं बाटल रंगेल. शुभम मात्रे आणि ऋषी राऊत जे दोन्ही खेळाडू स्थानिक क्रिकेट एकाच संघातून खेळतात, परंतु आता मात्र या प्रीमियर लीगच्या माध्यमातून दोन्हीही खेळाडू आमने सामने आलेत. या दोन्हीही खेळाडूंना एकमेकाचे कच्चे दुवे, पक्के दुवे, प्लस पॉइंट, मायनस पॉइंट अत्यंत चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. मग अशा वेळी खेळ कशा पद्धतीने रंगणार, जिथे दुसऱ्या षटकाला प्रारंभ केला जातोय. मागचं वर्ष आपण पाहिलं पहिलं प्रीमियर लीगचं, ज्यामध्ये ऋषी राऊत ज्याने खऱ्या अर्थानं दमदार फलंदाजी करत बॅट्समनचा किताब सुद्धा पटकावला होता, तोच आता बॅटिंग करतोय. राटामोर्तो विकेटने पहिला चेंडू. ओहो, यावेळी बॅकफुटला जात असताना टिपिकल ऋषी राऊतचा आपण पाहतो फटका पाहायला मिळाला. चेंडू फरार झाला, पॉइंट बोलांच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमधनं येतोय सुंदर चौकार. थँक्यू व्हेरी मच दीजे. स्मॅश केला डी बॅकवर्ड पॉइंटला मात्र एक दैदीपमान डोळ्यांचा पारणं फेडणारा चौकार पाहायला मिळाला. लास्ट इयरची सेमीफायनल या दोनच संघांमध्ये झाली होती आणि आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आलेत. ऋषी राऊत मात्र आपण पाहतोय दमदार फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. शुभम वरती हल्लाबोल करतोय. ओहो, यावेळी मात्र चेंडू अगदी चांगला परफेक्ट ब्लॉकल पाहायला मिळाला. फलंदाजाला कोणत्याही पद्धतीची संधी इथे दिली जात नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. या सामन्यामध्ये जो फलंदाज सर्वाधिक षटकार मारेल त्या फलंदाजाला खबनन्ना यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ऋषी राऊत वरती मात्र आपण पाहतोय आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, पण त्यानंतर आपण पाहतोय शुभम सुद्धा रंगात येतोय. दोन्ही खेळाडू एकाच संघात नेहमी खेळतात, त्यामुळे निश्चितपणे मी जसं म्हटलं की कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत आणि त्याच अनुषंगाने शुभमच्या माध्यमातून गोलंदाजी सुद्धा केली जाते. फुल टॉस. ऋषीला तुम्ही असे चेंडू टाकाल तर त्यावरती उत्तर एकच असेल, फ्लॅट फ्युरियस. मिड विकेटच्या बाहेर आला उत्तुंग षटकार.
असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजांवरती हल्लाबोल करतोय, गोलंदाजांवरती अटॅक करतोय. अटॅकिंग क्रिकेट ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस ऋषीच्या बॅटमधनं आला. वन्स अगेन इट्स अ ह्यूज अनाउन्स ऑन 6 बाय ऋषी राऊत, सेकंड इन अ रो. थँक्यू व्हेरी मच डीजे. ऋषी राऊतचा रुद्र अवतार आपण पाहतोय मैदानावरती. दोन्हीही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. 4 ओव्हर आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले नाही तर 5व्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलमध्ये येईल. मैदानावरती ऋषी राऊतकडनं डॅशिंग आणि डायनामिक बॅटिंग आपण पाहतोय. ऋषी राऊत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना, प्रत्येक चेंडूवरती चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना पाहायला मिळतोय. षटकार चौकार अगदी इनिंगच्या स्टार्ट पासून याला सुरुवात केली. पहिल्या सामन्यामध्ये ऋषी राऊतची बॅट आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अगदी वेगाने येतात. धावांचा ओघ, धावांचा प्रवाह मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने बनत असताना चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात. शुभम म्हात्रे जो 15,000 पॉइंट्सला सोल्ड आउट झाला होता श्रावणी स्पोर्ट्स छौल संघाला कडे, त्याच्यावरती मात्र आपण पाहतो आक्रमण केलं जाते. यावेळी मात्र आपण पाहतो की सेन्सिबल क्रिकेट ही ऋषीची ओळख आहे, हे ऋषीचं खासियत आहे. षटक क्रमांक मात्र आपण पाहतोय दुसरं कंप्लीट झाले आणि धावफलकावरती आता 23 धावा लागल्यात. पहिल्या 2 षटकाच्या खेळानंतर 23 धावा, 23 धावा. पुढल्या दोन्हीही संघांनी नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. लक्षात घ्या, टॉस जो आहे तो मिड इनिंग मध्ये होईल आणि जर मिड इनिंग मध्ये एका संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी हजर असेल तर दुसऱ्या संघाचा जर कर्णधार हजर नसेल तर जो संघाचा कर्णधार हजर असेल त्याला टॉस विन दिलं जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधाराने जसं 5वं षटक चालू होईल तसं टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ए पुलची लढत आपण पाहतोय जेथे प्रमोद राऊतने सुरुवात चांगली केली होती. वॉल बिगन आपण पाहिली प्रमोद राऊतच्या माध्यमातून, पण दुसऱ्या षटकामध्ये अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्या षटकामध्ये शुभम म्हात्रेचा खरपूस समाचार ऋषी राऊतने घेतला. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या खेळांती तब्बल 23 धावा धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र सज्ज गोलंदाज प्रमोद राऊत. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. गेली अनेक वर्ष आपण पाहिले प्रमोद राऊत याला चौल संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करत असताना कोणताही विभाग असो, अनेक मोठमोठ्या स्पर्धा असो, प्रमोदची फलंदाजी, प्रमोदची गोलंदाजी नेहमी चर्चेचा विषय असतो. एक दर्जेदार अस्तपैलू कामगिरी करण्यासाठी प्रमोद नेहमीच ओळखला जातो. आज मात्र श्रावणी स्पोर्ट्स छौल संघाला लीड करत असताना तो पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर मात्र आपण पाहतो अगदी वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने ऋषी राऊत बॅटिंग करतोय. ओहो, what a fantastic and phenomenal bowling by प्रमोद राऊत. प्रमोद राऊत यावेळी त्याच्या गोलंदाजीचा दर्जा आणि क्लास दाखवून देतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर वळाला. विकेट आपण पाहतो अगदी टणक आहे, पाटा आहे आणि त्या विकेटचा पुरेपूर उपयोग येत असताना प्रमोद राऊत पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी, क्लासिकल गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. या षटकामध्ये प्रमोद मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. ऋषी राऊत जो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता त्याला कुठेतरी रोखून ठेवले. ओहो, what a magnificent bowling by प्रमोद राऊत. सलग 3रा चेंडू प्रमोद याने निर्धाव टाकलाय. प्रमोद याच पद्धतीच्या कामगिरीसाठी ओळखला जातोय. टिचून भेदक प्रभावी गोलंदाजी प्रमोद राऊतच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये सुद्धा प्रमोदने 6 धावा दिल्या आणि या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धाव खेळण्यासाठी फलंदाजी सोडले, स्वतःहून सोडले. यावेळी चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. चेंडूला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. धाव फलकावरती एका धावेचे ऍडिशन होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये.
त्याचे षटक क्रमांक 3 चालू आहे. कुरुळचं हे आझाद मैदान नेहमी चर्चेचा विषय असतो आणि या मैदानावरती धावा करायच्या तर किती करायच्या, कारण या मैदानावरती आपण 85 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्यात, तर याच मैदानावरती आपण 50 धावा सुद्धा डिफेंड होताना पाहिल्यात. त्यामुळे या मैदानावरती धावा करायच्या तर ते चांगल्या पद्धतीने करायचा हा एक वेगळा दबाव पाटिंग करणार संघावरती आहे. सर्वेश कवळी या दरम्यान चेंडूला टच करतोय आणि पॉइंट रिझनला मात्र आपण पाहतोय चेंडू गेला होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. सिंगल धाव येते. प्रमोद राऊत विरुद्ध आपण पाहतो अगदी सावध पवित्रा, कोणत्याही प्रकारे रिक्स घेतली जात नाहीये, धोका पत्करला जात नाहीये, अगदी चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळते. 1 to go या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. धाव फलकावरती 25 धावा लागल्यात. यावेळी मात्र ओहो सुंदर गोलंदाजी. शास्त्रकीय समाज प्रीमियर लीगच्या पहिल्याच मॅच मध्ये प्रमोद राऊतने केलेली भन्नाट गोलंदाजी आपण पाहिली. अगदी वर्सटाईल गोलंदाजी, वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी प्रमोद राऊतने साकारली. याच कामगिरीसाठी प्रमोद ओळखला जातो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली कमाल आज शास्त्रकीय समाज प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये त्याने दाखवून दिले. आपण पाहतो आमच्या अनेक मान्यवर तिथे व्यासपीठावरती आहेत आणि सर्वच मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरून मॅचचा स्वाद घेत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्यात 25 धावा. 25 ऑन द बुट आफ्टर थर्ड ओव्हर. ओव्हर क्रमांक 4. गोलंदाजीला आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज प्रतीक नाईक, मान फ्रॉम चौल. आज श्रावणी स्पोर्ट चौल संघाकडून तो खेळत असताना पाहायला मिळेल, अर्थात त्याच गावचा खेळाडू आहे. त्यामुळे पाहूया प्रतीक नाईक येथे कशी गोलंदाजी करेल. ऋषी राऊतने चांगली फलंदाजी जरूर केले, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळणं सुद्धा गरजेचं आहे. सर्वेश कवळे हा खेळाडू नागेश्वर आवाज संघाकडून नेहमी खेळत असताना आपण पाहतोय, पण नेहमीच्या लईमध्ये तो पाहायला मिळत नाहीये, किंबहुना नेहमीच्या फॉर्म मध्ये तो पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी त्याला चांगल्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतोय जय हनुमान मल्याण आणि आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाच्या कर्णधाराला आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस होणार आहे. वळूया मैदानाकडे. प्रतीक नाईक गोलंदाजीला आला. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने चेंज ऑफ पेस पद्धतीचा फलंदाज सर्वेशला मात्र अजिबात अंदाजाला नाहीये. सुंदर गोलंदाजी असं वाटलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा वेगाने आल्या त्यावेळी असं वाटलं धावसंख्या खूप उंच जाईल, पण त्यानंतर प्रमोद राऊतने केलेली उल्लेखनीय गोलंदाजी आणि ते अफला पूर्णपणे वेगळ्या साईडला चुकत असताना पाहायला मिळते. आता ऋषी राऊतकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कर्णधार या नात्याने त्याला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू ऋषीच्या बॅट मधना परफेक्ट कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिले. काउ कॉर्नरच्या बाहेर येतोय दमदार षटकार. मित्रांनो, आपण शास्त्रकीय समाज प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळतोय आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ऋषी राऊत जो बॅटिंग करतोय तो सध्या रायगड डिस्ट्रिक्ट लेदर पोलो क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि तो मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपला बॅटचा अनोखा आविष्कार सादर करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी प्रतीक नाईक वरती हल्ला बोल चढवला जातोय. षटकार आलाय आणि धाव फलकावरती धाव संख्या लागले 32 धावा. इथे मात्र आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. लॉंग चेस त्यांच्यासाठी आहे. चेंडू फरार होतोय सीमारेषे पलीकडे. यस इट इज. ऋषीच्या पाठमधला आणखीन एक चौकार. मैदानावरती ऋषी राऊत कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट या पद्धतीने खेळ करत असताना समोरून त्याला साथ मिळत नाहीये, तरी सुद्धा आपण पाहतो अगदी एकट्याने किल्ला तो लढवत असताना पाहायला मिळतोय.
यावेळी चेंडू सुंदर आहे, ओव्हर द कव्हर फटका खेळला आहे, चेंडू चांगला आणि घुईच्या वेगाने चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आला, एक्स्ट्रॉर्डिनरी चौकार. ही षटकांमध्ये ऋषी राऊत चांगलाच बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. टीमवर्क महत्वाचं आहे. प्रमोद राऊत एकटाच नेहमी चांगली गोलंदाजी करणार नाही, तर इतर गोलंदाजी सुद्धा चांगली गोलंदाजी करणं खऱ्या अर्थाने गरजेचं असणार आहे. समोर मात्र आपण पाहतोय ऋषी राऊत का बॅटिंग करतोय, दमदार बॅटिंग, तगडा परफॉर्मन्स ऋषीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. राईट मुहूर्त विकेटने पुढील चेंडू फुल टॉस केलाय, पुन्हा एकदा चुकी केली, त्या चेंडूवरती सरळच्या दिशेने आक्रमण केले. ओव्हर द लॉंग ऑन, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. ऋषीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा धमाका. कशी करायची, ऋषी मात्र अगदी धमाकेदार बॅटिंग मैदानावरती सादर करत असताना पाहायला मिळते. यावेळी आडवा बॅटने टायमिंग झालं, प्रॉपर कनेक्शन, दर्जेदार चेंडू फरार होतो सीमारेषा पलीकडे. ऋषीच्या बॅटमधनं दर्जेदार वरती 50 धावांचा टप्पा गाठला आहे शास्त्रज्ञ समाज प्रीमियर लीगच्या या पहिल्याच मॅच मध्ये. कॅप्टन नॉक आपण पाहतोय, कॅप्टन इनिंग साकारत असताना ऋषी राऊत पाहायला मिळतोय. वैयक्तिक 43 धावांची शानदार इनिंग त्याने मात्र खेळलेली आहे. काय कमालीचं क्रिकेट खेळलं जाते. चला टाइम कडे लक्ष द्या. अंतिम षटक आणि पाहूया अंतिम षटकासाठी कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय केतन ठाकूर. ऋषीचा बोलबाला पाहायला मिळतोय. ऋषीने जणू काही षटकार चौकारांचा पाडा वाचत असताना पाहायला मिळतोय. अगदी ड्रायव्हिंग सीट वरती ऋषी पाहायला मिळतोय. चमकदार कामगिरी पहिल्याच मॅच मध्ये दमदार खेळी साकारत असताना काही चुका गोलंदाजी सुद्धा केल्या, कारण आपण पाहिलं काही फुलटॉस टाकले, पण ऋषी मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा क्रिकेट साकारत असताना पाहायला मिळतोय. स्लॉग वरची जबाबदारी केतन ठाकूर या गोलंदाजावरती श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने दिलेली आहे. पाहूया या स्लॉग ओव्हर मध्ये केतन ठाकूर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दिमागदार अशा पद्धतीने आपण ओपनिंग सेरेमनी पाहिला, जिथे आपल्या समाजातील अनेक नामवंत मान्यवरांची मांदी आली आपण स्टेजवरती पाहिली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण समाज एकत्रित आणण्याचं काम या संपूर्ण कमिटीने केलेलं आहे. त्याबद्दल मी संपूर्ण कमिटीचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. राईट राऊंड द विकेटने पहिला चेंडू अँगल बनून बाहेर काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑप्शनच्या बराचसा बाहेर गेलाय. क्रिकेटचा लॉक क्रमांक 22 येथे पंचांनी यूज केलाय. प्लस येथे मात्र सर्वेश कवळे होतोय रनआउट.
मैदानावरती दुपारच्या या उन्हाच्या प्रहरामध्ये ऋषी राऊत चांगला चमकलाय, त्याची बॅट ठळपले आणि तो मात्र तुटून पडलाय. यावेळी ऋषी राऊतच्या बॅट मधनं फटका आलाय. 50 धावा कंप्लीट झाल्यात ऋषी राऊतच्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय ऋषी राऊतने हा माइलस्टोन अचीव केलाय. कसं असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ऋषी राऊत. ऋषी राऊतने जबाबदारी पूर्णतः आपल्या खांद्यावरती घेतली आणि काही बॅटिंग केले. यावेळी मात्र फटका आलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक नाईक तेथे आहे, त्याने टिपला शानदार झेल. ऋषी राऊतने भन्नाट इनिंग सादर केले. ऋषी राऊतच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. One to go. 61 on the board. फटका मोठ्या पद्धतीने खेळायचा होता. यष्टीरक्षकाने चांगला चेंडू फील्ड केलाय. 62 धावा फलकावर लागल्यात.
विजयासाठी 63 धावांची आवश्यकता असेल. तत्पूर्वी येथे टॉस केला जाईल. शात्रकीय माळी समाज प्रीमियर लीगचा दुसरा सामना असणार आहे तो म्हणजे आदिश्री स्पोर्ट्स कारले आणि त्यांच्या ऑपोजिट असतील जय हनुमान मल्याण. दोन्ही संघाचे कर्णधार अर्थात मुन्ना राऊत आणि ओमकार पाटील हे दोन्ही कॅप्टन नजर आहेत. आपण जातोय टॉस बॉक्स कडे. धन्यवाद प्रितेश. सन्माननीय अनंत घरत आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दत्तात्रय काटे साहेब या झालेले आहेत. आपल्या स्पर्धेसाठी या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या मुलांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ही द्वयी इथं उपस्थित आहे. मी दोघांनी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. सन्माननीय अनंत घरत आणि दत्तात्रय काटे साहेब आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपल्या हस्ते या स्पर्धेतील पुढील सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. अर्थात यानंतरचा जो सामना आहे जय हनुमान मल्याण विरुद्ध आदिश्री स्पोर्ट्स कारले या दोन संघांदरम्यान होणारा सामना आहे. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित टॉस बॉक्समध्ये येऊन लवकरात लवकर टॉस करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे हे लक्षात घ्या. मी सन्माननीय आमचे साथी समालोचक प्रितेश पाटील यांना विनंती करणार आहे की आपण दोन्हीही संघादरम्यान टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय पाहुणे, याच्या अगोदर ज्यांचा मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकलात सन्माननीय पराग पाटील सर आणि त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक प्रितेश पाटील. चालू असलेली स्पर्धा अर्थातच आपण पाहतोय शात्रकीय माळी समाज अलिबाग प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. सामना इथे सुरू आहे. दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. जय हनुमान मल्याण या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. कर्णधार मुन्ना राऊत जय हनुमान मल्याण संघाचा कर्णधार आणि त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. या स्पर्धेची आज सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय प्रशांत सेठ नाईक नगराध्यक्ष अलिबाग. हॅलो यासिन सर, फक्त 2 मिनिटं घेतोय तुमची. अच्छा, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले पाहुणे अर्थात श्रीयुत अनंत घरत साहेब आणि श्रीयुत दत्तात्रय काठे साहेब. मी विनंती करतोय सन्मान्य अविनाश दादा म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अनंत घरत साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. अविनाश दादा. सन्माननीय अनंत घरत साहेब आणि दत्तात्रय काठे साहेब, आपणाला विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावर समोर यायचं आहे. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी या मंचावर उपस्थित चौल येथील हे ज्येष्ठ समाज बांधव आहेत. क्रिकेटची आवड आहे, त्याचप्रमाणे आपल्या समाजातील मुलांना पाठबळ देण्यासाठी ते इथे आलेले आहेत. विनंती असणार आहे अविनाश दादा यांना. या दोन्ही पाहुण्यांचं इथे स्वागत करतोय आपण. धन्यवाद काठे साहेब, धन्यवाद घरत साहेब. ओव्हर टू यू यासिन सर. थँक्यू.
येस, धन्यवाद पराग पाटील सर. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या पहिल्या सत्रामध्ये आपण आपल्या मायबोली मराठीमधून ऐकलं आणि आता मात्र आपल्या शासकीय भाषेमधून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चलिए दोस्तों, जीतने के लिए 63 रनों की जरूरत. श्रावणी स्पोर्ट्स चौल बनाम अजिंक्य बिल्डर एंड डेवलपर्स चोरोंडे, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष. निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला. श्रावणी स्पोर्ट्स चौल की जानिब से सलामी बल्लेबाज के रूप में प्रमोद राउत स्ट्राइकिंग एंड पर. जी हां, हुक किया है उसे लॉन्ग लेग की दिशा में, पहली गेंद को खेल दिया है सीमा रेखा के बाहर. गेंद दर्शक दीर्घा में 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया शुरुआत. इनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा. मगर क्या बहुत ही शानदार यहां पे शुरुआत हो चुकी है. सेंसिबल क्रिकेट, बहुत ही खूबसूरत गेंद थी. गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट हो रही थी. देखा, परखा और डीले हाथों के साथ चीत परिचित अंदाज के साथ शॉर्ट कवर की दिशा में उस गेंद को खेला था. शॉर्ट कवर में जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 5 रन. 5 ओवर का यह मुकाबला, 63 रन बनाने की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 12.50 के औसत से यहां पे रन बनाने होंगे. तकरीबन 13 रन के औसत से अगर रन बनाते हैं तो यह मैच जीता जा सकता है. श्रावणी स्पोर्ट्स चौल यहां पे बल्लेबाजी कर रही है. पहला ओवर लेके आया है मिलिंद मात्रे. हालांकि किहीम से बिलोंग करते हैं मगर आज चोरोंडे टीम में खेलते हुए दिखाई दे रहे हैं. बहुत ही लंबा एक्सपीरियंस उनके पास और बहुत ही बढ़िया गेंदबाजी हर मैदान पर इस खिलाड़ी ने की है. अजिंक्य बिल्डर एंड डेवलपर्स चोरोंडे. पहला ओवर लेके आया है गेंदबाज मिलिंद मात्रे. अब तक पहली 3 गेंदों में उन्होंने 6 रन खर्च किए हैं. बाएं हाथ के बल्लेबाज प्रमोद राउत ने बहुत ही धमाके के साथ शुरुआत की है. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे लॉन्ग लेग की दिशा में चौके में तब्दील किया था. जी हां, इस मरतबा हवा में उड़ाया है, उछाल कर खेला है. गेंद बिल्कुल नहीं रुकेगी. हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद मिड विकेट डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन. प्रमोद राउत जानते हैं, प्रमोद राउत ने अपनी जिंदगी में बहुत सारा क्रिकेट खेला है. उनके पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. हर मैदान पर अलीबाग हो या अलीबाग के अतराफ में जो भी तहसील है, फिर वो मुरुड तहसील हो, रोहा तहसील हो, उसी के साथ श्रीवर्धन तहसील, माणगांव तहसील, मसला तहसील, यहाँ पे उन्होंने बहुत क्रिकेट खेला है अपनी ज़िंदगी में. और वो जानते हैं कि हर ओवर में अगर 13 रन बनाने हैं तो हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना ज़रूरी है. और इसी वजह से शॉट सिलेक्शन देखिए उनका बहुत ही खूबसूरत लगा. ओहो, इस मर्तबा लहराती हुई गेंद, बाल शायद आउट हो चुके हैं. पहला ऐसा लग रहा था कि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, मगर गेंद विकेटों से टकराने के बाद सीधा लॉन्ग स्टॉप रिजर्व में चली गई. खंबा उखाड़ दिया है. फर्स्ट विकेट डाउन. प्रमोद राउत बैक टू द पेविलियन. मेरे ख्याल से वो तैयार ही नहीं थे, ना ही उन्होंने अपेक्षा की थी.
और अचानक आई हुई फुल टॉस को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, लाइन को मिस कर दिया और गेंद सीधा जाके स्टंप से टकराई, उनका खंबा उखाड़ दिया और ये पहला बल्लेबाज मैदान से बाहर। मगर प्रमोद राउत आउट होने के बाद नए बल्लेबाज जो आए हैं ना, केतन ठाकुर, इनके बारे में मैं ज़रूर बताना चाहूँगा। ये कमाल का खिलाड़ी है, हालांकि थोड़ा सा पीछे ज़रूर रह गया, मगर इस खिलाड़ी ने मुझे जब जब मैंने देखा है इस खिलाड़ी को, तब तब इसने मुझे काफ़ी प्रभावित किया है। एक मर्तबा मैंने इनको देखा था घोटोड़े के मैदान पर, वहां पे उन्होंने आधा शतक लगाया था और ताबड़तोड़ बल्लेबाजी किस तरह से की थी और एक अशक्य प्राय जो विजय था वो अपनी टीम को दिलाने में कामयाबी हासिल की थी। नाम याद रखना, केतन ठाकुर। केतन ठाकुर, इनकी एक पारी मैंने देखी थी मेरे ख्याल से जिराड के मैदान पर, वहां पे भी उन्होंने बहुत ही बढ़िया क्रिकेट खेला था, मगर न जाने क्यों वो अपने काम में व्यस्त होंगे, शायद अपने नौकरी में व्यस्त होंगे, मगर क्रिकेट से दूर रहे। लाजवाब ये खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। इस खिलाड़ी को जब जब मैंने देखा है तब तब उन्होंने तूफानी बल्लेबाजी की है। प्रमोद राउत आउट होने के बाद अब केतन ठाकुर को सारी जिम्मेदारी आज अपने कंधों पर लेनी होगी। अक्षय राउत के साथ एक मिलकर दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे साझेदारी को अंजाम देना होगा। बहुत ही खूबसूरत ये मैदान है, आज़ाद कुरुल मैदान। अलीबाग तहसील में जो जो अच्छे मैदान हैं, उस अच्छे मैदानों में टॉप 3 में ये बल्लेबाजों ये मैदान का नाम हम ज़रूर ले सकते हैं। हरी हरी घास हम देख सकते हैं, चारों तरफ मखमल की तरह यहाँ पे नज़र आ रही है और उसी के साथ साथ बहुत ही खूबसूरत ये विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है। इस विकेट के ऊपर, क्योंकि नेचुरल विकेट है, मट्टी का विकेट है और इस विकेट के ऊपर गेंद थोड़ी सी फंस के आती है और ड्रिप होती है। उसी के साथ साथ गेंदबाजों को बहुत सपोर्ट होता है क्योंकि गेंद कट होती है। अगर गेंद को घुमाने की क्षमता है आपके पास तो गेंद बहुत ज़्यादा घूमती हुई है। अंपायर की जिम्मेदारी हम देख सकते हैं पुरुषोत्तम भगत और उसी के साथ साथ बकवाल सर, और हमारे तीसरे अंपायर भी है यहाँ पे माणिक सर, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हमारे डीजे मास्टर अक्षय, राहुल साउंड सर्विस, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हमारे गुण लेखक राजेंद्र ठाकुर, ये भी बहुत ही अहम यहाँ पे भूमिका में नजर आते हुए। जी हाँ, दूसरा ओवर लेके आए हैं सर्वेश, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा, मगर बहुत ही खराब गेंद, नो बॉल करार दिया है। विकेटों के भी बाहर इन गेंद ने टप्पा खाया था। सर्वेश मेरे ख्याल से सासोने से बिलोंग करते हैं। सर्वेश कौड़े, राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है। जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप, गेंद फिर से एक बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई और अंपायर जी ने वाइड करार दिया है। देखिए सर्वेश की सोच यहां से नजर आ रही है। सर्वेश की सोच यही है क्योंकि वो जानते हैं कि केतन ठाकुर किस तरह के बल्लेबाज हैं। वो बिल्कुल उनके रडार में, उनके स्लॉट में गेंद डालना नहीं चाहते हैं। उनके शरीर से दूर, अवे फ्रॉम द बॉडी गेंद को रखने की कोशिश, और इसी वजह से बार बार 2 मरतबा भटकते हुए। जी हाँ, इस मरतबा फुलर लेन, वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल चारों खाने चित जिसे कहा जाता है। गेंदबाज के पास कोई जवाब नहीं था। हालांकि केतन ठाकुर ने अपने बल्ला तो चलाया मगर उनका बल्ला हवा से बातें करता हुआ नजर आया। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में। पहली 2 गेंदें वाइड करने के बाद जिस तरह से यहाँ पे वापसी की है ना गेंदबाज सर्वेश ने, सर्वेश का क्लास यहाँ पे दिखता हुआ, क्योंकि सर्वेश ने इसके पहले बहुत ही अच्छी गेंदबाजी भी की है, अच्छी बल्लेबाजी भी की है अपने टीम के लिए। वही सर्वेश कौड़े ने तकरीबन फंसाया था, चकमा दिया था, आंखों में धूल झोंकी थी। लालच भरी गेंद, लालच में फंस गए थे केतन, लालच बहुत ही बुरी बला, बाल बाल बच गए। सही में मायनों में तकदीर का यहाँ पे साथ मिलता हुआ केतन को विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद गई शॉर्ट फाइनल की दिशा में। जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 16 फॉलोस ऑफ 1 विकेट। जी हाँ, इसमें ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद में फंस गए हैं। जी हाँ, वहां पे कैच दबकने का मौका था मगर मेरे ख्याल से खराब फील्डिंग।
ओके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 20 रन। जीतने के लिए 63 रनों की जरूरत। आहा, मैंने पहले ही कहा था सर्वेश को बताने की जरूरत नहीं है कि गेंदबाजी किस तरह से की जानी चाहिए। बहुत ही सदी हुई गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी। हालांकि पहली लगातार 2 गेंदें वाइड करने के बाद उन्होंने सही लाइन एंड लेंथ को पकड़ा है। सही दिशा और सही लंबाई के साथ अगर गेंदबाजी करोगे तो किसी भी बल्लेबाज को आप आसानी के साथ आउट कर सकते हो, बड़े स्ट्रोक से महरूम रख सकते हो। आहा, मगर ये शॉट तो देखिए, गेंद में कोई खराबी नहीं थी। हेलीकॉप्टर चलाया है अपना और उसी के साथ बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा डाउन द ग्राउंड। 4 रन, 4 या 6 सर? यस, 6 रन। यस, धन्यवाद डीजे। अक्षय राउत के बल्ले से आता हुआ ये बहुत ही खूबसूरत छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मैंने जैसे कहा कि गेंद में कोई खराबी नहीं थी, मगर बल्लेबाज की वो ताकत, ये देखिए बल्लेबाज को दूसरी ही गेंद के ऊपर मैदान के बाहर का रास्ता दिखाया है। फिर से एक बार यॉक करने का प्रयास, पर विकेट में पकड़े गए। सेकंड विकेट डाउन, दूसरा बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर। मैन फ्रॉम माबगांव। अक्षय राउत ने सही मायनों में बहुत ही बढ़िया शुरुआत की थी। सलामी बल्लेबाज के रूप में आए, एक चौका। यासीन सर, सन्माननीय अमित दादा यांचं आगमन होत आहे मित्रांनो। सर्व समिती मेंबर्सना विनंती आहे की आपण अमित दादांच्या स्वागतासाठी पुढे जायचं आहे। या कार्यक्रमासाठी खरं तर ज्यांचा सिंहाचा वाटा आहे किंवा ज्यांचा नेहमीच अतिशय मोठा आधार आमच्यासाठी आहे, अशा आदरणीय अमित दादा, अमित नाईक साहेब यांचं इथे आगमन होत आहे। या कार्यक्रमाच्या प्रत्येक आयोजनावेळी ज्यानं खरोखर सिंहाचा वाटा उचललाय, अशा अमित दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर येत आहेत। या मंडळाचे ते सदस्य सुद्धा आहेत। आदरणीय अमित दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। थँक्यू सर। धन्यवाद पराग सर। सन्माननीय अमित दादा नाईक यांचं हार्दिक 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 स्वागत। ओहो, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 रन की औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत थी और पहले 2 ओवर में 26 रन बन चुके हैं, यानी 13 रन का जो औसत है उसे मेंटेन किया है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, ओमकार राणे, मैन फ्रॉम आवास। ओमकार राणे, जिन्हें मैं जूनियर ओमकार राणे कहता हूं। ओहो, ओमकार की फिर से एक बार बहुत ही बढ़िया यॉर्कर। आंख का गोला था ये। हालांकि पहली गेंद पर चकमा दिया था बल्लेबाज को, मगर दूसरी गेंद के ऊपर उसी तरह की ये यॉर्कर। बल्लेबाज ने जैसे वैसे उस गेंद को ढीले हाथों के साथ परिचित अंदाज के साथ खेला था मिड ऑफ की दिशा में, मगर जब तक वहां पे फील्ड होती तब तक 1 रन चुरा लिया है। इस 1 रन के साथ 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
बहुत ही मजेदार ये मैच होगा, सही मायनों में कांटे की टक्कर होगी इस प्रतियोग। ओहो, ये गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया है, विकेट कीपर कहां छोड़ने वाले थे, बड़ी मछली जाल में, शुभम मात्रे मैदान से बाहर। ये तीसरा झटका। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं नीरज काबाड़े, मैन फ्रॉम चौल। हालांकि हमने इसके पहले देखा कि शुभम मात्रे किस तरह से आउट हुए और यहाँ हमें ये पता चला कि क्रिकेट कितना अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है, ऐसा ही नहीं कहा जाता। क्योंकि तकरीबन अभी अभी प्रीतेश ने कहा था कि 15,000 पॉइंट में उनको खरीदा गया था, मगर गेंदबाजी में थोड़ा सा असफल रहे। ऐसा लग रहा था कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करेंगे, मगर बल्लेबाजी में भी वो असफल रहे हैं। बहुत ही निराश किया शुभम ने। अब सारी जिम्मेदारी नीरज के ऊपर। जी हाँ, इस दफा सीधे बल्ले से खेला है, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद थे। थोड़ा सा द्विधा मनस्थिति में नजर आए, मगर फिर भी उनकी मैं सराहना करना चाहूंगा, क्योंकि पहला मन बना लिया था कैच लपकने का, मगर देखा कि बॉडी बैलेंस आउट हो रहा है, तो उन्होंने उस गेंद को टैप किया और अपनी टीम के लिए 5 रन अगर बचाए, ऐसा मैं कहूं तो गलत नहीं होगा, क्योंकि कैच भी लपक सकते थे, मगर गेंद को रोकना भी उतना जरूरी था और इसी वजह से उन्होंने गेंद को रोकना मुनासिब समझा है। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। ओमकार राणे राइट ऑफ राउंड विकेट। आहा, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश। आज ओमकार राणे कुछ अलग ही नजर आए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है ओमकार ने। इस ओवर में ओमकार राणे ने पहली 5 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं। जबरदस्त गेंदबाजी, शानदार, लाजवाब, एस्टोनिशिंग गेंदबाजी, सही मायनों में काफी प्रभावित किया है ओमकार ने। मिलिंद म्हात्रे ने जो पहला ओवर किया था उसमें उन्होंने 13 रन खर्च किए थे। दूसरे ओवर में सर्वेश आए, सर्वेश ने भी 13 रन खर्च किए, मगर यहां पे ओमकार राणे ने रनों को सुखा दिया है। और सिर्फ रनों को सुखा नहीं दिया, इस मैच को पूरी तरीके से पलटा दिया है। अगर मैं ये कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि यहां से अब जीतने के लिए कितने रन चाहिए बचे हुए 18 गेंदों में? जी हां, 12 गेंदें और 35 रनों की जरूरत। देखिए मैच यहां से घूम चुका है। आणि मंडळातर्फे एक विनंती आहे दोन्हीही संघांना, सर्व खेळाडूंना, सामना संपल्यानंतर कोणताही संघ हरो किंवा जिंको, बाहेर येताना अर्थात मैदानाच्या बाहेर येताना आपण शेक हँड करूनच यायचं आहे। बारह गेंदे 35 रनों की जरूरत, यानी तकरीबन 17.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। आप देख रहे हैं क्षत्रकीय माळी समाज अलिबाग प्रीमियर लीग। एक पाऊल समाजाच्या उत्कर्षासाठी आपण पाहतोय, एक सुंदर संकल्पना। कारण प्रत्येक माणूस आपण पाहतोय सध्याच्या युगामध्ये अगदी बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि आपला समाज एकत्र यावा किंवा आपल्या समाजाचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा व्यासपीठावरती यावे किंवा सगळ्यांच्या समोर यावे, आणि त्यासाठी आपण पाहतोय एक पाऊल समाजाच्या उत्कर्षासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्व माळी समाज एकत्र आपल्याला पाहायला मिळतोय। चलिए दोस्तों, सर्वेश कवळे
आहा, सर्वेश कवड़े हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे। 13 रन उन्होंने खर्च किए थे। कुछ अच्छी गेंदें, कुछ खराब गेंदें, यानी मिला जुला ओवर पहले ओवर में हमें देखने को मिला था, मगर फिर से एक बार ये निर्णायक ओवर लेके आए हैं। इस ओवर में अगर सर्वेश ने बड़े स्ट्रोक से बल्लेबाजों को रोक दिया या महरूम किया तो फिर ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में जा सकती है, मगर उसके बरअक्स, उसके अपोजिट, जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। मैं बात कर रहा था, अगर अपोजिट सोचा जाए बल्लेबाजों ने अगर 2-3 बड़े स्ट्रोक खेले इस ओवर में तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी आसानी के साथ जा सकता है। ये लीजिए ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, और उसे खेल दिया है टॉवर के ऊपर। कमाल का ये स्ट्रोक, शानदार सिक्सर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 8 गेंदें और 21 रनों की जरूरत। 21 टू विन एंड 8 डिलीवरीज। केतन ठाकुर जब तक मैदान में रहेंगे तब तक रन बरसेंगे बारिश की तरह, छम छमाते हुए ये रन देखने को मिलेंगे। जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक केतन के बल्ले से, मगर डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग भी देखने को मिली। हालांकि वहां पे 4 रन भी मिल सकते थे। बहुत ही अच्छा स्ट्रोक ये था क्योंकि कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया था, मगर 2 ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 7 गेंदें और 19 रनों की ज़रूरत। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ हमें नजर आएगा, मगर अभी भी समान रूप से मार्गक्रमण करता हुआ ये मैच, ज़बरदस्त मुकाबला। हालांकि आज का पहला दिन, पहला मैच, मगर ये क्या मुकाबला हो रहा है। इस मर्तबा बहुत ऊंची गई है, क्या लंबाई भी, जी हां, पार की है दूरी और सिक्सर की मंजूरी। 6 रन।
की जरूरत। ये मैच यहाँ पे मैंने जैसे कहा कि समान रूप से दोनों टीमों की तरफ मार्गक्रमण करता हुआ, मगर ये मैच किसके पक्ष में जाएगा? श्रावणी स्पोर्ट्स चौल या अजिंक्य बिल्डर एंड डेवलपर्स चोरंडे, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। मैच कौन जीतेगा, कौन हारेगा? कमाल का मैच, जबरदस्त मैच, बहुत ही रोमांचित करने वाला ये मैच। दिलों की धड़कनें तेज यहाँ पे हो रही है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आया है राज कवड़े। राज कवड़े को अब यहाँ पे हिम्मत के साथ बहुत ही शांत और संयमी अपने दिमाग को रखते हुए गेंदबाजी करनी होगी। स्ट्राइकिंग गेंद पर नीरज ने खेल दिया है उसे बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से पहली गेंद हाफ ट्रैक करती, उसका फायदा उठाया, 4 रन। अंपायर जी ने यहाँ पे नो बॉल करार दिया है। अब ये नो बॉल किस चीज का है, इसके बारे में बातचीत होती हुई खिलाड़ी और अंपायर के बीच में, और ये नो बॉल बहुत ही बुरे वक्त पे आया है, बहुत ही खराब। ओहो, आम तो आम और गुटलियों के भी दाम। मुफ्त के यहाँ पे 7 रन आए हैं, ऊपर से ये फ्री हिट रहेगी, यानी अब मात्र 6 गेंदें बची है, क्योंकि नो बॉल था। 6 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत। मुफ्त के 5 रन, नो बॉल के रूप में 1 रन, चौका आया बल्लेबाज के बल्ले से। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को ओहो ओवर पिच बनाकर उड़ा दिया है। फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से 6 रन के लिए। सर्व खेळाडूंना विनंती आहे की मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला शेक हँड करून यायचं आहे। दोन्हीही संघांना माझी विनंती असेल, कारण या स्पर्धेचा एक नियम आहे महत्त्वाचा आणि तो आपल्याला फॉलो करावाच लागेल। विनंती आहे पुन्हा एकदा अगदी लक्षपूर्वक ऐका, आपल्याला मैदानाच्या बाहेर येत असताना शेक हँड करूनच यायचं आहे। एक पाऊल समाजाचा उत्कर्षासाठी आपण पाहतोय क्षत्रिय माळी समाज यांच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग। येस, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ऋषिकेश राऊत प्रथम फलंदाजी करत असताना 20 चेंडू आणि 51 धावांची एक बहारदार खेळी साकारत असताना आपण पाहिलं। मात्र कोणताही दुसरा खेळाडू इथे चांगली फलंदाजी करू शकला नाही, परंतु त्याच वेळेस आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती फक्त 20 चेंडूंचा त्याने सामना केला आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलं। 51 धावा त्याने फटकावल्या। सर्व खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येत असताना
शेक हँड करत असताना एक दुसऱ्याला आत्मविश्वास किंवा त्याच वेळेस एकामेकांचं अभिनंदन करत असताना आपण पाहतोय. आणि हे दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल किंवा नेहमीच पाहायला मिळावं. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आपण एकत्र यासाठीच जमलेलो आहोत. धन्यवाद यासिन सर.